इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुष्यानं बुद्धो भगवाति हिरीनिषेधे पुरुषो कोचिलोकस्मिन् विच्छति योनिदम् अबोधति असो भद्रो कसामिव असो वेथा भद्रो कसानिवट्ठको अतापिनो सौवेगिनो भवात् सत्थाय शीलेन च वीर्येण च समाधिना धम्म विनिश्चयेन च सम्पन्नी विद्याचरणा पतिसत्ता पहसत्त दुःखमिदं आनकपम्। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पवित्र सन्मार्ग तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा सर्वश्रेष्ठ सर्व रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। आज आपल्या दैनंदिन धम्मसंस्काराप्रसंगी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। आपण जो ग्रंथ पाहत आहोत धम्मपद कथा आणि गाथा, तर आज दंडवर्ग या वर्गातील 15वी आणि 16वी गाथा धम्मपद या ग्रंथातील एकंदरीत 143 आणि 144वी गाथा या दोन गाथेच्या संदर्भामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी जो काही उपदेश दिलेला आहे तो उपदेश आपण एका धम्मकथेच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या भिक्खूसाठी हा उपदेश दिलेला आहे ते आहेत पिलोक्तिक तिस्स स्थवीर, आणि या पिलोक तिस्स स्थवीरासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी जो उपदेश दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा उपदेश आहे। आजचा हा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी अनाथ पिंडकाच्या जितवनामध्ये दिलेला उपदेश आहे। तेव्हा अतिशय सुज्ञ चित्तानं आपण ही आजची धम्मकथा समजून घेण्याचा प्रयत्न करूया। काय झालं, एकदा आनंद हे चारिका करत होते आणि भिक्खू आनंद हे चारिका करत असताना त्यांनी त्या चारिकेच्या दरम्यान एक प्रसंग पाहिला। त्या प्रसंगामध्ये आपल्या अंगावरती जीर्ण फाटके तुटके कपडे घातलेला एक तरुण आहे आणि त्याच्या हातामध्ये एक फुटलेलं तुटलेलं मातीचं भांडं आहे, भिक्षापात्र आहे। ते भिक्षापात्र घेऊन तो तरुण भीक मागत होता आणि भीक मागत असताना तो भदंत आनंद यांच्यासमोर आला आणि आनंदाच्या चित्तामध्ये त्या तरुणाविषयी मैत्री जागली आणि आनंदाने त्या तरुणासोबत चर्चा करण्यासाठी प्रारंभ केला। आनंद त्या तरुणाला म्हणाले की तुला हे जीवन कसं वाटते? तर तो म्हणाला, कुठल्याही गरीब माणसाला जर आपण विचारलं की बाबा तुझं जीवन तुला कसं वाटते, तो गरीब मनुष्य म्हणतो की या जीवनामध्ये काही पडलं नाही, रोजच ज्याच्या त्याच्या पाठीमागे धावावं लागतं
आणि याच्या त्याच्या भरोश्यावरती जीवन जगावं लागतं म्हणून हे काही जीवन मला बरोबर वाटत नाही, असं तो आनंदाला म्हणतो. आता हाच प्रश्न या जगातल्या कोणत्याही माणसाला विचारा तुम्ही. म्हणजे तो गरीब असो का श्रीमंत असो, कोणताही मनुष्य असो त्या, तर प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये ना काहीतरी उणीव काढतेच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, है ना. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी उणीव आहे. आणि हा तरुण म्हणाला तिथे की श्रमण रोज हातामध्ये भिक्षापात्र घेऊन याच्या त्याच्या दारी उभं राहावं लागतं, आणि हे काही जीवन मला पसंत येत नाही, मला काही ते आवडत नाही. भदंत आनंद त्या तरुणाला म्हणाले की तुला असं कोणतं जीवन पाहिजे की जे जीवन तुला आवडेल. आपसोक त्याच्या तोंडातून एक शब्द निघाले की मला गडगंज संपत्तीवान व्हायचं आहे, मला श्रीमंत व्हायचं आहे. तर गरीबाला श्रीमंत व्हायचं आहे, श्रीमंताला निरोगी व्हायचं आहे, निरोग्याला फार आयुष्य पाहिजे आहे. आणि आयुष्य मिळाल्यानंतर मग आजूबाजूला नुसते पैसेच पैसे, आणि अशा पैशांच्या अवतीभोवती आपण गेलो पाहिजे असं गरीबाला वाटते ना. पण त्याच्याकडे पैसेच नाही, है ना. 56च्या अगोदर जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला असता तर आपलं उत्तर काय असतं, है ना. आपलं उत्तर तेच राहिलं असतं. पण आज जर 56च्या नंतर एखाद्या सुज्ञ बौद्धाला प्रश्न विचारला तर त्याच्या मुखातून एकच शब्द येईल की मला निर्वाण पाहिजे. संपत्ती काय नको बाबा, मला निर्वाण पाहिजे असा त्याचा प्रश्न उत्तर येईल, है ना. तो बघा किती परिवर्तन आहे हो. मग बाबासाहेबांचे रोज जरी आभार मानले तरी ते कमी आहे. एवढे महान उपकार बाबासाहेबांनी आमच्यावरती केले, तुमच्यापेक्षा आमच्यावर जास्त केले, कारण बाबासाहेबांमुळेच हे जीवन आमच्या अंगावर आलं, है ना. तर म्हणून त्या बाबासाहेबांना शतशः त्रिवार अभिवादन की त्यांनी हा मुक्तीचा मार्ग आपल्या सर्वांना दिला. अतिशय सुंदर अशी ही चर्चा सुरू आहे, आणि या चर्चेमध्ये आनंद म्हणतायत भिक्खू आनंद प्रज्ञावान भिक्षू आहे. आणि विचारलं पुन्हा की तुझ्याकडे जर सगळी संपत्ती आणून दिली आणि तू जर निरोगी नसला तर. पैसा आहे तुझ्याकडे, भरपूर पैसा आहे, प्रचंड पैसा आहे, आणि या सगळ्या पैशाने तुला आजूबाजूने घेरलेला आहे, है ना. एक व्यक्ती असा आहे त्याच्या कपाटात फुल दाबू भरलेले नोट आहेत, त्याच्या उशीतही नोटाच आहेत, त्याच्या बेडखाली नोट आहेत, आणि तो जर आरोग्य नसेल त्याला तर मग त्या पैशाचा काही उपयोग नाहीये. तो म्हणाला नाही, मला पैसे पाहिजे आणि आरोग्य पाहिजे. आनंद म्हणाले बघा तुला आरोग्य दिलं आणि तुझ्या सहवासात कल्याण मित्रच नसतील तर, कल्याण मित्रच नसतील तर ते म्हणे नाही, म्हणे मग हे काय बरोबर नाही, मला पैसे पाहिजे, आरोग्य पाहिजे आणि कल्याण मित्रही पाहिजे. बरं ठीक आहे, कल्याण मित्र आले आणि तुला आयुष्यच नसलं तर. पैसा आहे, प्रचंड पैसा आहे, आरोग्यदायी आयुष्य आहे, कल्याण मित्रता आहे. कल्याण मित्र पण आहेत म्हणजे धम्मावरती चर्चा करणारे, धम्म समजून सांगणारे भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका अवतीभोवती आहे, आणि आयुष्यच नाही मिळालं तर होईल का. तो म्हणाला भंतेजी समजला, आता पुढं काय सांगू नका, तुमच्या मनात काय ते मला समजलं. त्याने दोन्ही हात जोडले. तो म्हणाला की भंते आपण जाणकार आहात, आपण सुज्ञ आहात, असे तसे नाहीत आपण. आपल्याकडे 5 गोष्टी आहेत. साऱ्या 80 अग्रश्रावकापैकी आनंद हे एकटे असेच भिक्खू होते की त्यांना 5 गोष्टी अधिक होत्या. आनंदामध्ये 5 गोष्टीमध्ये आनंद आग्रा आहे ना. पहिली धम्मसंगीती झाली तेव्हा सर्व सूत्र कोण सांगितले, आनंदानं सांगितले. आनंद स्मृतिमान आहे. आणखी एक आनंदाकडे गोष्ट कोणती आहे, आनंद भगवंताच्या सहवासात चिरकाळ आहे नव्हे, तर भगवंत महापरिनिर्वाणाला जाईपर्यंत आनंद त्यांच्या सोबत आहे. आनंद आणखी कशा गोष्टीमध्ये आग्रह आहे, तर एकही असं प्रवचन नाही आहे की बुद्धानं त्यांच्या शिवाय
किंवा त्यांना ते सांगितलंच नाही असं एकही प्रवचन नाही. कारण अटच पहिले होती की मी तुमचा शिष्य बनायला तयार आहे, पण माझी अट आहे, मी तुमच्या सोबत नसताना तुम्ही बाहेर दिलेलं प्रवचन मला सांगितलं पाहिजे. म्हणून पहिल्या धम्मसंगीतेमध्ये सूत्रांचं पठण कोणी केलं? आनंदानं केलं, संगायन, आहे का नाही. आणखी आनंद एका गोष्टीमध्ये आग्रह आहे, ते म्हणजे उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुनींना धम्म सांगण्यामध्ये ते आग्रह आहे. आता सहज साधी सोपी गोष्ट आहे, ज्याने तथागत सम्यक बुद्धाच्या मुखातून हजारो लाखो वचन ऐकले आणि ते सारेच्या सारे मुखोद्गत आहेत, तर असे भिक्खू बोलताना लोकांना ते आवडणारच आहे. उपासक उपासिकांना भिक्खू भिक्खूंना ते आवडणारच आहे. म्हणजे 4 सभेमध्ये, 4 सभा कोणत्या आहेत? भिक्खूची सभा आहे, भिक्खुनीची सभा आहे, उपासकाची सभा आहे, उपासिकेची सभा आहे. या 4 सभेमध्ये आनंदाचं एक एक वचन सगळ्यांना आवडणार आहे. म्हणजे या 4ही सभेमध्ये आनंद आवडणारे भिक्खू आहेत. आनंदाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की आनंद हे धम्माचा अनुभव देणारे भिक्खू आहे. धम्माचा अनुभव देणं म्हणजे काय? आनंद फक्त सांगून सोडत नव्हते, तर आनंद सांगितलेलं समजून द्यायचे आणि ते त्यांच्या स्वाध्यायामध्ये आणायचे उपासक उपासिकाच्या, भिक्खू भिक्खुनीच्या. तर त्यामधली आज एक शाश्वत स्वरूपातली आनंदाची गोष्ट आपल्याला समजणार आहे. ती अशी, कसे होते आपले आनंद? तर एक अत्यंत गरीब दुबळा तरुण भदंत आनंद यांच्या समोर उभा आहे आणि आनंद त्याच्यासोबत चर्चा करतायत, वाद संवाद करतायत. थोडाला श्रवण तुमच्या मनात काय ते माझ्या लक्षात आलं, परंतु आपणच आपल्या मुखाने सांगा की मी या सगळ्या गोष्टी मला कशा प्राप्त होतील यासाठी मी काय करू? आनंद स्मित हास्य करून म्हणाले, परिव्राजक हो, दीक्षा घे, चिवर घे, तथागताच्या भिक्खू संघामध्ये ये. त्याने 3 वेळेस साधुकार दिला आणि शरीर त्याचं चिखलाने मातीनं माखलेलं होतं, गरीब होता तो. केस वाढलेले, दाढी वाढलेली, नखा वाढलेल्या. सगळं चारिका वगैरे आटपल्यानंतर आनंदाने त्या तरुणाला एका विहिरीजवळ नेलं. विहिरीतून पाणी काढून त्याला स्वच्छ पहिल्यांदा आंघोळ घातली. त्या तरुणाला आंघोळ घातली. कोण? भदंत आनंदाने आंघोळ घातली. आपल्या भिक्षापात्रातलं त्याला उत्तम असं भोजन पहिल्यांदा खाऊ घातलं. त्याला आनंदांना माहीत होतं की याची भूक शमवल्याशिवाय हा काय ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये येणार नाही. आणि स्वतः स्वहस्ते त्या तरुणाला, एका भिकारी तरुणाला तथागताच्या परमश्रेष्ठ अशा भिक्खू संघाची दीक्षा दिली. तीच त्याची उपसंपदा आणि दीक्षा झाली. दीक्षा घेत असताना त्यांनी त्याच्या हातातलं ते तुटकं फुटकं भिक्षापात्र जे होतं ते एका झाडाला टांगलं, झाडाच्या फांदीवरती ठेवलं. आपल्या अंगावर ते सगळे जीर्ण झालेले कपडे होते, ते असे घाण झालेले कपडे त्यानं त्या झाडाच्या फांदीवरती टाकले आणि तो आनंदासोबत विहारात गेला. साधना करू लागला, तपू लागला. आता आनंद ज्याचा गुरु आहे त्याला कशाची कमी आहे? सारा खजिना आहे. तपू लागला. पण झालं असं की भीक मागून खाणाऱ्या त्या तरुणाला आता मात्र पंचपक्वान्न आले आणि पंचपक्वान्न त्याला रोज मिळाल्यामुळे तो थोडासा स्थूल झाला आणि स्थूल झाल्यावर तो आळसी पण झाला. स्थूल झाला आणि आळसी झाला. आळसी आणि स्थूल झाल्यामुळे त्याच्या डोक्यात वारंवार विचार यायचा की अरे हे काय जीवन बरोबर नाही. आनंदाचं आपण ऐकलं पण हे काय बरोबर नाही बाबा, तासन तास बसावं लागते. आणि बंदीजी म्हणतो डोळे उघडू नका, डोळे बंदच ठेवा. पाठ वाकली नाही पाहिजे, मान वाकली नाही पाहिजे, हातापायाची हालचाल झाली नाही पाहिजे. ते बरं होतं. आपण भिक्षापात्र घ्यायचं, कोणाच्या तरी दारात जायचं, 2 घास खायचे आणि वाटते ते करायचं. कोणत्याही झाडाखाली जायचं, कुठेही झोपायचं, कधीही उठायचं. कोणी घर झाडायचं काम नाही, कपडे धुवायचे काम नाही, भांडे धुवायचे काम नाही, ना कोणाचंच काहीच काम नाही आहे.
आणि आंघोळीचा तर दूर दूरपर्यंत प्रश्नच नाही. तसं त्याला वाटलं. मग तो जो सामनेर पिलोकतिक्क, नाव काय, पिलोकतिक्क तिस्स, पिलोकतिक्क तिस्स नावाचा तो सामनेर, त्याच्या मनात अशी इच्छा झाल्यानंतर तो त्या झाडाजवळ जायचा आणि त्या झाडाच्या फांदीला टांगलेले ते जीर्ण वस्त्र आणि ते फुटकं भिक्षापात्र तिथे जायचा आणि तिथे गेल्यावर त्या भिक्षापात्राला स्पर्श करायचा आणि त्या फाटक्या तुटक्या कपड्याला स्पर्श करायचा आणि तिथे जाऊन मग पुन्हा त्याच्या अंतःकरणात ट्यूब पेटायचा की अरे हे काय बरोबर नाही है ना. तो स्वतःलाच काय म्हणायचा की अरे निर्लज्ज आहेस का, समाधानी नाहीस का. स्वतःच मनुष्य स्वतःला प्रश्न विचारतो तेव्हा की हे असं काही बरोबर नाहीये. अनंत पुण्यकर्मामुळे हे पावन पवित्र बुद्धाचं काशाय वस्त्र चिवर मिळालं आणि गुरुही असा तसा नाही तर भगंत आनंद आहेत. मूर्ख आहेस का, ना समज आहेस का, नादान आहेस का, किंवा विचारी आहेस का, असा स्वतःलाच प्रश्न विचारायचा आणि स्पर्श करून पुन्हा विहारात यायचा की हे जीवन काय बरोबर नाही. मग असं अनेक वेळेस घडले. हा प्रसंग अनेक वेळेस घडला. काही भिक्खूंच्या ते लक्षात आलं. भिक्खूंनी प्रश्न विचारला की सामनेर पिलोकतिक्क तिस्स, आपण त्या झाडाजवळ जाता त्याचं कारण काय. काही धनाचा साठा तर लपून नाही ठेवला ना, तिथे काही दुसरं आहे का काही, असा प्रश्न विचारला. त्या सगळ्या भिक्खूंना तो सामनेर म्हणाला की मी माझ्या गुरुला भेटायला जातो, मी माझ्या गुरुला भेटायला जातो, असं म्हणून त्याने तो शब्द तिथे टाळला. एकदा शेवटच्या प्रसंगाला जेव्हा तो तिथे गेला, असं त्याच्या डोक्यात विचार आला की हे जीवन काय बरोबर नाही. काशाय वस्त्र धारण करून अनेक नियमांचं पालन करून हे काय बरोबर नाही. पण एकदा शेवटी जेव्हा तो त्या तिथे गेला तर आता भिक्षापात्र, त्या तुटलेल्या फुटलेल्या भिक्षापात्राचे अनेक तुकडे झालेले होते, हा ना, तुकडे झाले होते आणि जमिनीवरती पडले होते. ते त्याचे ते जुने जीर्ण झालेले कपडे होते. ते कपडे असे त्या झाडाच्या फांद्याला असे लटकत होते, जसं की एखादं जनावर रस्त्यावरती मरून पडतं ना आणि त्याच्या पोटातल्या ज्या आतड्या असतात त्या रस्त्यावरती येतात, है ना. तर ते चित्र म्हणजे ते लटकलेले जे कपडे आहेत ते जीर्ण झालेले, तर त्या पोटातल्या आतड्यासारखे वाटत होते त्याला. शेवटच्या प्रसंगी तिथे गेला आणि त्याने ते पाहिलं. पाहिल्याबरोबर तो शेवटी परत बुद्ध विहारात आला. पुन्हा मात्र कधीच तिथे तो गेलाच नाही. त्या सामनेराने पाहिलं, जाणलं की अरे जीवन सुद्धा असंच आहे. मग खूप चांगल्या चित्ताला सावरून, चित्ताला सशक्त करून त्याने एकदा आपल्या चित्ताला परिशुद्ध करण्याचा विचार केला आणि साधना करू लागला. आता मात्र साधनेचा वेळ त्यांनी वाढवला, दुप्पट केला. पहिले 1 तास बसत असेल, आता 2 तास बसू लागला, 3 तास बसू लागला. बसता बसता एके दिवशी जाणलं आणि आलंबन काय घेतलं, तर आलंबन घेतलं त्या जीर्ण झालेल्या वस्त्रांच्या चिंध्या, ते लटकलेले कपडे, तिथले कपडे तो ध्यानामध्ये इथे बसून पाहू लागला आणि स्वतःला पाहता पाहता त्यांनी जाणलं की हे सारं जे जीवन आहे, हे जे माझं आयुष्य आहे, तर त्या लटकणाऱ्या चिंध्यासारखंच आहे. आज जरी तरुण असलो, उद्या म्हातारा होणार आहे, उद्या हे आयुष्य संपून जाणार आहे आणि म्हणून हे आयुष्य संपण्याच्या अगोदर मला हे आयुष्य ज्याच्यासाठी मिळालं त्याचा उपभोग घ्यायचा आहे, मला निर्वाण प्राप्त करायचं आहे, मला परमसुख प्राप्त करायचं आहे, असं म्हणून काम करू लागला. आलंबन घेतलं ते जीर्ण झालेल्या कपड्यांच्या चिंध्या, तुटलेले कपडे,
काही तुकडे जमिनीवरती पडले, काही तुकडे तिथे लटकलेले आहेत. असे बघा कुठे कुठे असे कपडे तुम्हाला दिसतात. विशेषतः काही भागांमध्ये जेव्हा होळी खेळल्या जाते तर त्या लोकांचे शर्ट काढून ते फाडतात आणि तारावर लटकतात. तर ते कपडे बघा लटकताना कसे दिसतात तसेच दिसतात का? तर त्याच्यातूनही काहीतरी शिकता येतं. निर्जीव असो का सजीव असो, कुठल्या गोष्टीतून आपण शिकू शकतो. आणि भिक्खू अशाच गोष्टींचं आलंबन घ्यायचे. आता बघा या भिक्खूंनी आलंबन कशाचं घेतलं? त्या फाटलेल्या सडलेल्या जीर्ण झालेल्या चिंध्यांचं आलंबन घेतलं आणि आपल्या आयुष्याला बघता 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 पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पाहू लागला आणि जे व्हायचं तेच झालं. शेवटी एकदा सकाळच्या एका प्रहरी शाश्वत स्वरूपातलं ज्ञान प्राप्त झालं. हे भिक्खू पिलोकतिक्कतिस्स अर्हत झाले. अर्हत झाले आणि त्या वृक्षाकडे मात्र आता जाणं येणं बंद झालं. आता काय गरज नव्हती ना. आता अर्हताच्या चित्तामध्ये सोडून जायचा विचारच नाहीये. आता येणं जाणं बंद झालं. भिक्षूंना हे समजलं. भिक्षू पुन्हा त्यांच्याकडे गेले की का हो, तुम्ही तुमच्या गुरुला आता भेटायला जात नाही का? अत्यंत मधुर स्वरामध्ये हे पिलोकतिक्कतिस्स स्थविर म्हणाले की आता कोणत्या गुरुकडे जाणं येणं नाहीये. आता मीच माझा गुरु आहे. अर्हत कसे आहेत? अत्तदीप भव. ज्याने आपल्या अंतकरणामध्ये अर्हत पदाचा दिवा लावलेला आहे तर त्याला इतर कोणाकडे जाण्याची गरजच नाहीये. मग काही भिक्खूंना हे समजलेलं होतं की त्या झाडावरती चिंध्या टांगलेल्या होत्या आणि एक फुटकं तुटकं मातीचं भिक्षा पात्र होतं आणि हा तिथं का बरं जात असेल? मग काही भिक्खूंच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली. या अर्हत पिलोकतिक्कतिस्स स्थविरांना घेऊन काही भिक्खू चेतवनात तथागत सम्यक संबंधांकडे गेले. झालेली ही सारी हकीकत भिक्खूंनी भगवंताला सांगितली. आणि तेव्हा भिक्खूंनी प्रश्न केला की भगवंत, पूर्व आश्रमीचा हा भिकारी तरुण आज काही दिवसातच आम्हाला सांगतोय की मी अर्हत झालोय. भगवंत ही बाब खरी आहे का? आणि आम्ही पाहिलं भगवान की त्या झाडावरती टांगलेलं ते भिक्षापात्र, त्या फाटलेल्या जीर्ण झालेल्या कपड्यांच्या चिंध्या पाहून हा रोज त्यांना हात लावून यायचा भगवान. याचं कारण काय? तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी जैतवनामध्ये या अरहंत भिक्खूची महती गाताना या दोन गाथेंचा उपदेश दिलेला आहे. तथागत सम्यक संबुद्ध तिथे म्हणाले की भिक्खूंनो, माझा हा पुत्र. भिक्खूंना भगवंत माझा पुत्र म्हणायचं किती मोठी बाब आहे बघा. 2600 वर्षापूर्वी बुद्ध वेगवेगळ्या जाती समुदायातून आलेल्या भिक्खूंना ट्रेन करत असताना पुत्रासारखं ट्रेन करायचे. जेव्हा गुरु म्हणत असेल की हा माझा पुत्र आहे तर मग लेकराला सुद्धा लेकरांचे कर्तव्य पार करावीच लागतात. बुद्ध त्यांचा गुरु आहे. त्या लेकरांचं कर्तव्य कोणतं आहे? बुद्ध ज्यांचे वडील आहेत अशा लेकरांचं कर्तव्य काय? तुमच्या लेकरांचं कर्तव्य काय तुमच्या बाबतीत? बस वडिलांचं ऐकायचं, आईचं ऐकायचं, त्या दोघांची सेवा करायची. आमचं कर्तव्य काय? आमच्या गुरुची सेवा करायची. आमचं शेवटचं एकच कर्तव्य आहे, निब्बाणाची प्राप्ती करायची. है ना? भिक्खूचं कर्तव्य काय? निब्बाणाची प्राप्ती करायची. आणि इथं निब्बाण प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून भगवंत म्हणतात की माझा हा पुत्र खरोखर खरं बोलतोय. पूर्व आश्रमीमध्ये त्याने ते भिकारपणाचं दारिद्र्य आयुष्य जगलेलं होतं.
है ना? शिबिरामध्ये आल्यानंतर सुद्धा काही वेळा त्याला त्याच जीवनाचं हेवा वाटत होता आणि म्हणून तो तिथे जात असे. वास्तविक पाहता ते तुकलेलं भिक्षापात्र गुरुच आहे त्याच्यासाठी, आणि त्या चिंध्या झालेले वस्त्र सुद्धा त्याच्यासाठी गुरुच आहे. कारण तिथे गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये त्या पहिल्या जीवनासाठी विरक्ती निर्माण व्हायची आणि त्याला असं वाटायचं की हेच चिवरधारी जीवन माझ्यासाठी उज्ज्वल भविष्य आहे. आणि म्हणून ते फाटकं तुटकं भिक्षापात्र आणि त्या जीर्ण झालेल्या कपड्याच्या चिंध्या या भिक्खूसाठी गुरु समानच होत्या. लक्षात? तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की आलंबन घेण्यासाठी, आलंबन कशाचं घेतलं होतं? जीर्ण झालेल्या वस्त्रांचं आलंबन घेण्यासाठी माझा पुत्र तिथे जायचा आणि खरोखर हा माझा पुत्र अर्हत झालेला आहे, जीवनमुक्त झालेला आहे, दुःखमुक्त झालेला आहे. आणि त्याच भिक्खूची प्रशंसा करत असताना तथागत सम्यक संबुद्धांनी जैतवनामध्ये ही धम्मदेशना दिलेली आहे. या 2 स्वरूपातल्या गाथा बोललेल्या आहेत. आपण त्या गाथा नीट लक्ष देऊन ऐकूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आजच्या धम्मदेशनेतली पहिली जी गाथा आहे ती आहे 10वा वर्ग दंड वर्गातील 15वी गाथा, आणि दुसरी जी गाथा आहे 10वा वर्ग दंड वर्गातील 16वी गाथा. एकंदरीत धम्मपदातील 143 आणि 144 क्रमांकाच्या ह्या गाथा आहेत. 143 क्रमांकाच्या गाथेमध्ये बुद्ध म्हणतात, हिरोनी सेदो पुरीसो कोची लोकस्मिन् विच्छते यो निदं आपबोधीति अस्सो भद्रो कसामिव. अर्थ, जगात अशी काही माणसे असतात जे आपल्या स्वतःच्या लज्जेने निषिद्ध कर्म करण्यापासून स्वतःला परावृत्त करतात. ज्याप्रमाणे उत्तम घोडा त्याच्यावर उगारलेला चाबूक सहन करू शकत नाही, त्याप्रमाणेच अशी लज्जायुक्त माणसे निंदा सहन करू शकत नाही. जो तरबेज घोडा आहे ना, त्या तरबेज घोड्याला शर्यतीमध्ये चाबकाची आवश्यकता नसते. ते बैलगाड्यांची शर्यत पाहिली तुम्ही कधी? त्या बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये जो धावणारा बैल असेल त्या बैलाला हात लावायची गरज नाही, चाबकाचा तर प्रश्नच नाही, कारण तो ट्रेन झालेला आहे. आणि भिक्खू सुद्धा या सगळ्या मार्गामध्ये ट्रेन झालेला असतो. आणि म्हणून त्या भिक्षूला निंदा किती झाली याकडे त्याचं लक्ष नसतं. त्याचं ध्येय एकच असतं की त्याला निर्वाणाची प्राप्ती करायची आहे. स्वलज्जेतून पाप टाळता येतात असं बुद्ध म्हणतात. गाथा क्रमांक 144. असो यथा भद्रो कसानी विठ्ठो अतापिनो संवेगिनो भवाथ सत्थाय शीलेन च वीरेण च समाधिना धम्म विनिश्चयन च संपन्न विद्याचरणो पतिसता पहसद् दुःखमिदं अनतपं. अर्थ, ज्याप्रमाणे चाबकाने दंडित उत्तम घोडा सुनियंत्रित होतो, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आपल्या प्रमादावरती पश्चाताप तथा संवेग युक्त बना. तुम्ही श्रद्धा, शील तथा सामर्थ्याबरोबर समाधी तथा धम्म निश्चयाने युक्त बनून, विद्यावान आचरण युक्त बनून, सर्वथा स्मृतिमान राहून महान दुःखाला पार करू शकाल. पहिल्या उदाहरणामध्ये, पहिल्या गाथेमध्ये बुद्ध म्हणतात, एक सुज्ञ घोडा आपल्या पाठीवरती चाबकाचे फटके सहन करत नाही. दुसऱ्या गाथेमध्ये बुद्ध असं म्हणतात की
एखादा शिकाऊ नवीन घोडा एका चाबकाच्या फटक्यानं सुद्धा स्वतःला सावरून पुन्हा तो चाबकाचा फटका बसणार नाही यासाठी प्रयत्न करतो, तर आपणही त्याच संबंधाने आपल्या आयुष्याला सुखी आणि समाधानी बनवण्यासाठी श्रद्धा, शील, वीर्य, समाधी आणि धम्म निश्चयाने परिपूर्ण होऊन आपल्या जीवनाला सुखी आणि समाधानी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या धम्मदेशनेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी पिलोक तिक्कतिस्स स्थविराची ही सुंदर अशी प्रशंसा केलेली आहे. अरहत या स्थविरासाठी तथागत सम्यक संबुद्धाने दिलेला हा उपदेश आहे. हा उपदेश आपल्या सर्वांना समजला अशी अपेक्षा व्यक्त करतो. या तथागताच्या सत्य बुद्ध वचनाने आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण हो अशी मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या YouTube चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजची धम्मदेशना इथेच संपन्न करतो.